10 एप्रिल गुरुवार ह्या दिवशी काय झालं, आपण मार्केट केलं 8 वाजेपर्यंत ऑफचं. 8 वाजेपर्यंत त्यांना क्रिएट काय केलं, मार्केट ओपन झालं. ठीक आहे, ओपन झालं मार्केटनं हा स्विंग क्रिएट केला. मग इथून सेल साईड याचं ट्राय केलं, पण ह्या स्विंगचा इथं लो घेतला मार्केटनं, याचा लो घेतला, याले ब्रेक करून ह्या स्विंगले ब्रेक करून वरती गेलं. आता हा झोन झाला आपल्यासाठी इम्पॉर्टंट, हा स्विंग. आणि याच्यावरती आता काय क्रिएट करते मार्केट, है ना. याच्यात जर डायरेक्ट येऊन जरी मार्केट वर जाते तर ठीक आहे, पण जर पेंडिंग ठेवलं याच्यात येणं तर याच्यात वापसही येऊ शकते. पण ते चाललं कसं वरती ते डिपेंड करते. जर एकदम मोमेंट घेत घेत चाललं चांगल्या पद्धतीचं तर ठीक आहे, ते याच्यात येईन नाही. पण जर मार्केट जर साईडवेजसारखं गेलं तर ते याच्यात येईन. जसं की हे मार्केट गेलं पहा, इथं काय झालं, पिना मारत साईडवेजसारखं कसं पण मार्केट गेलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, वरती घेतलं आहे ना लिक्विडिटीचा, हे स्विंगचा लिक्विडिटी स्विप केली, याले खाली ब्रेक केलं. त्यानंतर ह्या स्विंगमध्ये जर येतो आपण तर मॉर्निंग तर आपली झाली, पण मॉर्निंग आपली ट्रेड पेंडिंगच आहे. तर इथं 12 वाजले. तर इथं जर आपल्याला एक आपण इमोशनली जर ट्रेड घ्यायला जातो तिथं 12 वाजले तर आपल्याला माहीत आहे की मार्केट याच्यात यायला पाहिजे, आहे ना. आणि 12च्या नंतर इथं बाईंगसाठी सफर करून राहिलं तर इथं हमखास ह्या स्विंगचा लो तर कसाही घेईन म्हणजे घेईन. इथं आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, कारण की मार्केटला याच्या जवळून येऊनच घुमायचं आहे. तर तिथपर्यंत आपल्याला त्या मोमेंटमध्ये थोडासा हात धुवून घेणं आहे ना. तर इथं आपण 1:2साठी ट्रेड घेतला, आपला सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर काय झालं, आपण जरा 50% झोन जर काउंट करतो मार्केटचा बॉटमपासून, तर हे लगभग याच्या आसपासच येऊन राहिला आहे. म्हणजे यानं इंडिकेशन तर अजून एक दिलंच आहे ना, पण टेकलं नाही त्याला. पण त्याच्यात ह्या 50% झोनच्या याच्या पहिले ह्या स्विंगवर याच्या पहिलेच मार्केटनं काय केलं, लगातार मार्केटनं 3 वेळा लिक्विडिटी घेतली, स्वीप केली. 1 2 हे इथं 3, आहे ना. तर याच्यानंतर जर यानं बाईंगचं इंडिकेशन दिलं तर आपल्याला इथून डायरेक्ट बाईंगसाठी प्लॅन करायचा आहे, कुकडेच पाहायचं नाही आहे. जसं की यानं याला ब्रेक करून इथं बाईंगचं रिएक्शन दिलं, क्लोजिंग आली, तर इथं आपल्याला ट्रेड टाकायचा आहे. ठीक आहे, 2 ट्रेड सक्सेसफुल आपले आफ्टरनूनचे. आता इव्हनिंगसाठी काय प्लॅन, इव्हनिंगसाठी असा प्लॅन की 12च्या नंतर जर आपण पाहतो, जो आपला एक रूल आहे अनसाच्या याच्यात पाहतो, तर मार्केट वन साइडेड म्हणजे गेलं नाही, साईडवेज गेलं, एका झोनमध्ये होतं. आणि झोन कुकडे तोडला जिकडे ट्रेंड आहे बाईंगचा, आहे ना. जर आपल्याला 2 इंडिकेशन मिळून आलं, एक आपली हे पण गोष्ट आहे की 12 ते 6 जर साईडवेज राहून झालं तर तिकडे ब्रेक करून झालं, तिकडे मार्केट जाऊ शकते. तर इथं हा आणि बाईंगचा पण ट्रेड आहे. आणि हे परफेक्ट इथं गॅप क्रिएट करून रिजेक्शन दिलं 6च्या नंतर त्या साईडवेज झोनमध्ये निघून, तर इथं एक 1:2साठी आपला ट्रेड पडते. तर 3 ट्रेड बनले गुरुवारी आज, तर 3 ट्रेड सक्सेसफुल.